श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास महाशिवरात्री निमित्त असणार आहे, कारण उद्या आहे महाशिवरात्री। बघा, महाशिवरात्री म्हटलं तर सगळ्यात मोठा दिवस। आता ज्यांना दर सोमवारचं व्रत करणं शक्य होत नाही किंवा वर्षभरामध्ये भगवान शंकरांचं कुठलेही व्रत एखादी व्यक्ती जर करत नसेल तर तिने आवर्जून महाशिवरात्रीचं व्रत करावं, कारण महाशिवरात्रीचं व्रत केल्याने वर्षभर भगवान शंकरांचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं। त्यामुळे आवर्जून व्रत करण्याचा प्रयत्न करा। पण अगदीच काही कारणास्तव अपवाद जर कोणी असेल किंवा काही औषध पाणी चालू असेल तर मग तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर मग तुम्ही नाही केला तरीही चालेल, पण ज्यांना अगदी सहज शक्य आहे त्यांनी आवर्जून करावा। पण ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी सेवा तरी करावी। आपल्या घरी प्रत्येकाच्या भगवान शंकरांची पिंड असते, त्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक तर करायचाच आहे, पण घराजवळ कुठे मंदिर असेल किंवा थोडंसं लांबही असेल तरी त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला भगवान शंकरांची सेवाही करायचीच आहे। कारण देवादिदेव महादेव हे अतिशय भोळे आहेत। आपण थोडी जरी त्यांची सेवा केली तरीही त्याचं फळ आपल्या पदरात लवकरात लवकर पडत असतं। त्यामुळे भगवान शंकरांची आराधना करायची आहे। आता आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामींच्या मुखामध्ये नेहमी तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, ते कुठलं तर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। म्हणजे काय तर आपण भगवान शंकरांची जेव्हा आराधना करणार आहोत तेव्हा स्वामी महाराज आपोआपच आपल्यावर प्रसन्न देखील होणार आहे। त्यामुळे भगवान शंकरांची आराधना उद्या करायला विसरू नका। आता भगवान शंकरांची जी सेवा आहे ती विविध प्रकारे केली जाते। तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्ही बघून अभिषेक वगैरे करू शकतात, पण या व्यतिरिक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर विविध प्रकारच्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात। तर त्या ज्या वस्तू आहे त्या नेमकं कुठल्या अर्पण कराव्या किंवा कुठली वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कुठलं पुण्यफळ लाभत असतं, आपली कुठली समस्या सुटते हे अनेकांना ठाऊक नसतं। त्यामुळे तुमची जशी समस्या असणार आहे तशा पद्धतीने जर तुम्ही त्या गोष्टी अर्पण केल्या तर निश्चितपणे तुमची समस्याही सुटेल आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल। तर काय अर्पण केल्याने तुम्हाला कोणतं पुण्यफळ लाभणार आहे, तुमची कुठली समस्या सुटणार आहे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा। फक्त वस्तू कुठल्या अर्पण करायच्या हे जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा आपण भगवान शंकरांना काहीतरी अर्पण करतो तेव्हा ते अखंडित स्वरूपात असावं, ते खंडित नसावं। मग ते बेलाचं पान असू द्या, फळ असू द्या किंवा कुठलंही फूल फळ कुठलीही वस्तू असू द्या, पण ती तुटलेली फुटलेली नसावी ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। कारण भगवान शंकरांना आपण कुठलीही खंडित वस्तू अर्पण करत नाही। नारळ जरी आपल्याला अर्पण करायचा असेल तर तो कधीही आपण फोडत नाही, तो आपण वाहून देतो। त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायचीच आहे। तर कुठल्या वस्तू अर्पण करायच्या तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ। बघा, तांदूळ जर अर्पण करायचे म्हटलं तर ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा अनेक कष्ट करूनही जर त्यांच्या कष्टाला योग्य तो न्याय मिळत नसेल तर त्यांनी आवर्जून भगवान शंकरांच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करावे। आता महाशिवरात्रीला तर अर्पण करायचंच आहे, पण दररोज जरी आपण एक दाणा जरी तांदळाचा भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केला तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं। त्यासोबतच बघा, तीळ जेव्हा आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा काय होतं तर आपल्या अनेक पापांचा नाश होतो। आता कुठल्या पापांचा नाश होतो तर ज्या गोष्टी आपल्याकडून चुकून होतात त्यांनाच क्षमा मिळते। ज्या गोष्टी आपण जाणून बुजून करतो त्याला कधीही क्षमा मिळत नाही, हे लक्षात घ्या। या व्यतिरिक्त बरेच जण म्हणतात की ह्या जन्मामध्ये आम्ही कुठलंही पाप केलेलं नाही किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी करत नाही तरीही आमच्या वाट्याला दुःखाचे भोग येतात। तर बघा, आपल्याला फक्त ह्या जन्मापुरतं माहीत असतं, पण मागच्या जन्मात आपल्या हातून काय झालेलं आहे हे आपल्याला ठाऊक नसतं। मग मागच्या जन्माची जी काही पापं आहे ती मिटण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर तीळ अर्पण करायचे असतात। या व्यतिरिक्त आपला जो पितृदोष आहे किंवा आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होण्यासाठी देखील तीळ अर्पण केले जातात। त्यानंतर जवस। बघा, सुखामध्ये वृद्धी होण्यासाठी आवर्जून जवस अर्पण करावे। बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असं बघायला मिळतं की घरामध्ये सगळ्या सुखसुविधा असतात, अन्नधान्यांची कमतरता नसते, पण तरीही सुख काय आहे हे त्या व्यक्तीला समजत नाही, त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही। जर अशी समस्या असेल तर आवर्जून जवस अर्पण करावे। त्यानंतर ज्यांना संतान प्राप्ती नाही, संतान सुख हवं आहे, त्यांनी भगवान शंकरांच्या पिंडीवर संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 5 सोमवार जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं गहू अर्पण करावे आणि संतान सुखासाठी मागणी करावी। निश्चितपणे आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते। त्यानंतर बघा,
साखर मिश्रित दूध आवर्जून भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करावं. पण कोणी हे बघा सगळ्यांनी केलं तर हरकत नाही, पण जे विद्यार्थी आहे ना त्यांनी आवर्जून हा छोटासा उपाय करावा. त्याने काय होतं तर जी मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या जे लक्षात राहत नाही ते लक्षात राहण्यासाठी किंवा त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, निर्णय क्षमता मजबूत होण्यासाठी त्यांना मदत मिळत असते. आता विद्यार्थी म्हटलं तर अभ्यास करणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच जर आपण अशा काही गोष्टी केल्या तर निश्चितच आपली जी आध्यात्मिक क्षेत्रातली प्रगती आहे ती देखील वाढते आणि देवदेवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतो. त्यानंतर उसाचा रस बघा, महाशिवरात्रीला उसाचा रस हा आवर्जून पिला जातो, पण भगवान शंकरांच्या पिंडीवर देखील उसाचा रस अर्पण केला जातो. त्याने आपल्या आनंदामध्ये वाढ होते किंवा आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर गंगेचं पाणी मोक्षप्राप्ती होण्यासाठी, आपल्याला तर मोक्षप्राप्ती होण्यासाठी मदत मिळतेच, पण आपले जे काही पूर्वज आहे त्यांना देखील मोक्षप्राप्ती होण्यासाठी गंगेच्या पाण्याने आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे गंगेचं पाणी पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे आरामात तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही एखाद्या सोमवारी किंवा दर सोमवारी जरी घेऊन आलात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी घेऊन आलात आणि ते अर्पण केलं तर निश्चितच मोक्षप्राप्ती होण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यानंतर बघा, घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते तिच्यासाठी आपण सगळा दवाखाना करतो, पण तरीही त्या व्यक्तीला काय होतं हे कळत नाही. सातत्याने ती व्यक्ती आजारी राहते किंवा मानसिक स्वास्थ्य तिचं बरोबर नसतं. तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीला मध अर्पण करायला सांगावं. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर हे उपाय केले तर अतिउत्तम, नाही शक्य झालं तर घरात बसून केलं तरीही चालेल, पण भगवान शंकरांच्या पिंडीवर मध हे आवर्जून अर्पण करावं. आता जी आजारी व्यक्ती आहे तिला जर थोडंफार फिरता वगैरे येत असेल तर आवर्जून तिलाच हा उपाय करायला सांगावा. पण अगदीच एकाच ठिकाणी जर बसून असेल तर तिच्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने संकल्प घेतला आणि हा उपाय 11 सोमवार किंवा 21 सोमवार केला तर निश्चितपणे तुम्हाला सकारात्मक असा बदल दिसून येईल. त्यानंतर बेलपत्र. आता भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केलं जातं हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. पण हे बेलपत्र वाहिल्याने काय होतं तर आपली जी काही संकटं आहेत ती दूर होतात. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे बेलपत्र मदत करत असतं. पण हे वाहण्याची देखील एक पद्धत आहे. तुम्ही जेव्हा बेलपत्र अर्पण करतात तेव्हा त्याला चीर पडलेली नसावी, ते तुटलेलं नसावं. 3 जी बेलाला पानं असतात ती अखंडित स्वरूपात असावी. त्यानंतर बेलपत्र वाहताना उलटं व्हायचं असतं हे देखील लक्षात घ्या. जो देठ आहे तो आपल्याकडे करायचा असतो. अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं असतं. या व्यतिरिक्त जर तुमची इच्छा एखादी पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्न करत असताना जर ह्या बेलपत्राचा तुम्ही छोटासा उपाय केला. आता उपाय कसा करायचा तर बेलपत्राला 3 पानं असतात. त्या एका पानावर ओम, दुसऱ्या पानावर नम आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं चंदनाने तुम्हाला लिहायचं आहे. आणि अशा प्रकारची 108 बेलपत्र, 21 बेलपत्र, 11 बेलपत्र नाही एवढी मिळाली तर कमीत कमी 1 बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आणि जप करून किंवा शिवमहिम्न स्तोत्र म्हणून त्यानंतर हे जे बेलपत्र आहे ते भगवान शंकरांच्या पिंडीवर तुमची इच्छा सांगून ते अर्पण करायचं. या उपायाने देखील इच्छापूर्ती होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर बघा, चमेलीचं फूल. भगवान शंकरांना विविध प्रकारची फुलं देखील प्रिय आहे. त्यातलं चमेलीचं जे फूल आहे ते वाहन सुखासाठी वाहिलं जातं. वाहन घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण मग तुमची लोनची प्रोसेस होत नसेल किंवा काही सातत्याने अडचणी निर्माण होत असतील, सातत्याने जर अशा गोष्टींना जर तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर संकल्पयुक्त तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर चमेलीचं फूल अर्पण करा. निश्चितपणे तुमचं वाहन सुखाचं स्वप्न देखील पूर्ण होईल. त्यानंतर धोत्राचं फूल. धोत्राचं फूल देखील पुत्रप्राप्ती, संतानप्राप्तीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतं. 5 सोमवार किंवा 11 सोमवार तुम्ही भगवान शंकरांना 5 धोत्राची फुलं अर्पण करायची आहे. अगदीच 5 नाही मिळाली तर कमीत कमी 1, पण पहिल्या सोमवारी तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार आहात तेवढीच फुलं तुम्हाला प्रत्येक सोमवारी अर्पण करायची आहे. आणि संतानप्राप्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. याने देखील तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर मोक्षप्राप्तीसाठी आकड्याचं फूल देखील वाहिलं जातं. भगवान शंकरांच्या पिंडीवर उद्याच्या दिवशी तुम्ही आकड्याचं फूल आवर्जून अर्पण करा. मोक्षप्राप्ती आपल्याला तर मिळतेच मिळते, पण आपले जे पूर्वज आहेत त्यांना देखील मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर आजारातून मुक्तता मिळण्यासाठी किंवा रोगमुक्ती मिळण्यासाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर गाईचं तूप अर्पण करावं. आता जे आजारी आहे त्यांनी तर हा उपाय करायलाच हवा, पण आपल्या आयुष्यामध्ये कधीही आजारपण येऊ नये किंवा सातत्याने आपल्याला जो मानसिक शारीरिक त्रास होणार असतो तो होऊ नये असं वाटत असेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर थोडंसं तूप अर्पण करायचं आहे. घरच्या पिंडीवर केलं तरीही चालतं, पण सोमवार म्हटलं तर भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊनच आपण ह्या सेवा कराव्या. या व्यतिरिक्त उद्या महाशिवरात्र आहे. उद्या तर तुम्ही आवर्जून हा छोटासा उपाय करून बघा. त्यानंतर रुई
रुईचं फूल, बेलफूल, बेलपत्र ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केल्याने आपल्या सांसारिक अडचणी कमी होतात, आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी मदत मिळत असते। त्यासोबतच ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी देखील मनामध्ये इच्छा धरून संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 21 सोमवार जर अशा प्रकारे बेलपत्र, बेलफूल किंवा रुईचं फूल अर्पण केलं तर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, या ठिकाणी मी तुम्हाला 15 गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर उद्या अर्पण करायच्या आहे। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवाही करायचीच आहे, पण काही कारणास्तव जसं एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर तिला ह्या सेवा करणं शक्य होणार नसेल तर तिने फार वाईट वाटून घेऊ नये। उद्याच्या दिवशी जरी तुम्हाला या सेवा करणं शक्य झालं नाही तर कुठल्याही सोमवारी तुम्ही ह्या गोष्टी अर्पण केल्या किंवा संकल्प घेऊन 11-21 सोमवार जरी ह्या गोष्टी अर्पण केल्या तर तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।